नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खचलेल्या पुलाच्या कामावर पांघरून घालण्यासाठी रातोरात प्रशासनाने हाती घेतले दुरुस्तीचे काम। आयात निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी JNPA प्रशासनाने उभारलेल्या चौथ्या बंदराला जोडणाऱ्या उड्डाण पुलाजवळील मार्ग खचल्याची खळबळजनक घटना गुरुवारी 2 एप्रिल रोजी घडली होती। अशा राष्ट्रीय महामार्ग 4B आणि राज्य मार्ग 54 यांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत पांघरून घालण्यासाठी रातोरात प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे। जसकार गावाला वळसा घालत थेट चौथ्या बंदरात जाण्यासाठी हा महत्त्वाचा पूल उभारण्यात आला आहे। मात्र हा प्रकल्प कार्यान्वित होऊन काही काळ लोटत नाही, तोच पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा मोठा भाग अचानक खचला। या घटनेमुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे। सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे। या पुलाच्या बांधकामाला सुरुवातीपासूनच स्थानिक पातळीवर विरोध होत होता। काम सुरू असताना जसकार गावातील आराध्य दैवत श्री रत्नेश्वरी देवी मंदिराला तडे गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता। आता रस्ता खचल्यामुळे स्थानिकांचा संताप अनावर झाला आहे। 4 वर्षापूर्वी जासई येथे उड्डाण पुलाचा पिलर ढासळून झालेल्या कामगारांच्या मृत्यूच्या घटनेची आठवणही या निमित्ताने ताजी झाली आहे। काही दिवसांवरच रत्नेश्वरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव येत आहे। या काळात मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते। तसेच पुलालगत असलेल्या उद्यानामुळे पर्यटकांचीही वर्दळ वाढलेली असते। अशा गजबजलेल्या भागात निकृष्ट कामामुळे मोठी दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारत आहेत। प्रशासनाने सध्या या घटनेवर पांघरून घालण्यासाठी रातोरात दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण प्रकल्पाच्या परिसरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।